मला असं वाटतं ना, सगळ्यांचंच प्रेम आहे हास्य जत्रेवर. नाही, सई माझ्यासाठी मैत्रीण आहे, प्युअरली मैत्रीण आहे आणि ॲक्च्युली कॉम्पिटिटर पण आहे ती माझी आणि शी इन्स्पायर्ड मी अ लॉट. सईला आणि मला, आम्हा दोघींना मोठी मोठी कर्ज पण आहेत. मी हे सांगू इच्छिते आत्ता या घडीला, व्हेरी युनिक पॉईंट. मटाचा TRP आपण हाय करून टाकूया. लोकांना असं वाटतं की मी खूप फरसाण खाते. आता प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यानंतर मला 1-1 किलोचे फरसाणचे असे 10-10 पॅकेट्स मिळतात. वास्तविक मी फरसाण खात नाही, फरसाण सई आणि प्रसाददादा खातात. माझं टेम्पररी प्रेम येतं खाण्यावर, मग मी बोर होते, मग माझं दुसरं कशावर तरी प्रेम येतं. असं काही सांगू शकते की एवढं 15 मिनिटं आधी पण मला मिळत नाहीत कधी कधी लिंक्स. चल 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 पाठ कर, चल 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 चल, एक मिनिट, हां चला चला, ओके ओके, हां हे काय होतं काय, हां ओके ओके चला चला, या लेवलला पाठांतर. अच्छा, म्हणजे दिवस नाही, मिनटं म्हणू शकते. मिनटं मिळतात मला फक्त. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हे मी झोपेतून, मला असं तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्र हे मी झोपेत बोलेन ना आता. नमस्कार, मी मेधावी घोडके. महाराष्ट्र टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांनाच हसवण्यासाठी हास्य जत्राचा नवा सीझन पुन्हा एकदा भेटीला येतोय आपल्या प्रेक्षकांना आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे अँकर प्राजक्ता माळी. खूप खूप स्वागत आहे तुझं महाराष्ट्र टाइम्समध्ये आणि खूप सुंदर दिसतेस तू या पिंक ड्रेसमध्ये. खूप धन्यवाद, तू सुद्धा छान दिसतेस. सो सगळ्यात आधी मला हे विचारायचं की 800 एपिसोड आपले झालेले आहे, तर तुझी काय प्रतिक्रिया आहे, कसं वाटलं एवढी सगळी जर्नी पाहताना? पहिल्यांदा मला खूप दडपण होतं, नंतर मग मी कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यायला लागले आणि मग माझ्यामुळे लोक त्या कार्यक्रमाचा जास्त आनंद घ्यायला लागले. अशी ही जर्नी होती आणि खरोखरीच ना आमच्यासाठी सुद्धा स्ट्रेस बस्टर आहे हास्य जत्रा. या सेटवर जेव्हा असतो हसून हसून पोट दुखतं, गाल दुखतं, डोकं दुखतं, इतकं हसायला मिळतं आणि जे इतकं रेअर झालं आहे आत्ताच्या आयुष्यामध्ये. आणि त्यामुळेच नो वंडर सगळेजण रात्री झोपताना जत्रा बघितल्याशिवाय झोपायचं नाही, कारण हसत हसत झोपायचं आहे. इतकं स्ट्रेसफुल आयुष्य आहे की अशा पद्धतीचा कार्यक्रम इज अ नीड राईट नाव. आणि इतका सकस आहे हा कार्यक्रम, बिलो द बेल्ट जोक्स नाहीत, विषय इतके सुंदर असतात, रोजच्या आयुष्यातले असतात तरी देखील त्याच्यावर एक मस्त तडका असतो हास्याचा. त्यामुळे सगळ्यांना ते अपिलिंग वाटतं. वैविध्यपूर्ण विषय असतात, कॅरेक्टर्स बदलले जातात, सगळेजण वैविध्यपूर्ण कॅरेक्टर्स करतात, भाषा बदलतात, पेहराव बदलतात, कॉम्बिनेशन्स बदलत राहतात. सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर, त्या दोघांना तर विशेष क्रेडिट आहे, कारण 850 एपिसोड आता होतील. एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली नाही आहे, एकही दिवस नाही. त्यांचं डेडिकेशन नेक्स्ट लेवलला आहे. ते सुट्टी घेत नाही, त्यामुळे आम्हा कोणाला तोंडच राहत नाही बोलायला की आम्हाला सुट्टी द्या. कोण कसं हलणार? तर त्यांची शोवरची प्रकड इतकी स्ट्रॉंग आहे, इतके ते बसलेत ना त्याच्यावर की मग कोणी हालत नाही. आणि मला असं वाटतं ते पाहिजे एका सक्सेसफुल कार्यक्रमासाठी, अँड दॅट इज हॅपनिंग. आता तू सचिन सरांचं नाव काढलंच आहे, तर मला सांगायला आवडेल की ते बरेच तुझं कौतुक करतात की फार डेडिकेटेड आहे आणि टेलिप्रॉम्प्टर तू यूज नाही करत, वापरत नाही. तर एवढं कसं काय जमतं? एवढं पाठांतर जे जोमाने करतेस ते कसं आहे? म्हणजे ज्यांना अँकर व्हायचं असेल तर त्यांना काय सांगशील आणि एकंदरीत तुझं सगळं? मला ॲक्च्युली वाचनाची खूप आवड आहे आणि मराठी भाषेवर माझं खूप प्रेम आहे आणि कलेवर प्रेम आहे. या सगळ्याचा मला बेसिकली खूप फायदा होतो. पुण्याची असल्यामुळे भाषेचे संस्कार आहेत, त्याचाही मला खूप फायदा होतो. आणि याआधी मी 2 अँकरिंग शोज केले होते, तिथे अर्थातच टेलिप्रॉम्प्टर होता, पण ह्यांनी मला डे 1 पासून दिलेलं नाही, त्याच्यामुळे मग मला सवय लागली पाठ करायची आणि मग तर सवय झाली. आता मला टेलिप्रॉम्प्टर दिला तरी कदाचित मी बघणार नाही, इतकी ती सवय झाली. सो सवयीचा पण भाग आहे. पण मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की बेसिक तुमचं वाचन चांगलं पाहिजे. सो ना माझी फोटो मेमरी आहे, मी बघितलेलं माझ्या लक्षात राहतं. सो अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचे नुकसे कळत जातात, करून वाचून पाठ करून. तर तुम्ही घरी हा एक्सरसाइज करायला पाहिजे नवोदित कलाकारांनी, की एखादा मोठा पॅराग्राफ, एखादा पान घ्या, ते पाठ करा, ते आरशासमोर म्हणा, ते रेकॉर्ड करा, शूट करा आणि उत्तम मराठी कथा कादंबऱ्या वाचत राहा. आय थिंक टू स्टार्ट विथ दिस इज इनफ. तर आता पाठांतराचा विषय निघालाच आहे, तर मला जाणून घ्यायला आवडेल की किती दिवसात असं पाठांतर होतं? प्रेक्षकांनाही उत्सुक असेल, असं काही सांगू शकते की एवढं कष्ट लागतं किंवा एवढ्या दिवसात सहज होतं असं? आत्ता आमचा EP आला होता, दशरथ शिरसट. 15 मिनिटं आधी पण मला मिळत नाहीत कधी कधी लिंक्स. चल 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 पाठ कर, चल 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 चल, एक मिनिट, हां चला चला, ओके ओके, हां हे काय होतं काय, हां ओके ओके चला चला, या लेवलला पाठांतर. अच्छा, म्हणजे दिवस नाही, मिनटं म्हणू शकते. मिनटं मिळतात मला फक्त. अरे बाप. अर्थात याचा आता त्यांनाही सवय झाली, मलाही खूप सवय झाली. 850 एपिसोड झाले. सो
तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हे मी झोपेतून मला असं तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्र हे मी झोपेत बोलेन ना आता. त्यामुळे आता सवयीचा पण परिणाम आहे. आणि काही नॅक्स मी म्हटलं ना हॅक्स तुम्हाला मिळतात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. सो ते मला मिळाल्याच. सो माझं पाठ होतं पटकन. मग कधी अशी चूक झाली का, चुकून काहीतरी वेगळंच म्हणाले घाईघाईत? हो, मंडुळी. मला अजय अतुल दादा आहेत ना, ते मला दोघंही हाक मारताना ए मंडुळी इकडे ये कारण मंडुळी वॉज माय फंबल जेव्हा ते आले होते. कालच मी अजून काहीतरी वेगळा फंबल मारला मंडळीलाच. मंडई का काहीतरी म्हणाले. सो असे फंबल्स होतात पण मग रिटेक होतात. दॅट्स फाईन. ओके. आणि परदेशात सुद्धा आपले शो झालेले आहेत, तर तिथला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? तू काही 1-2 गेली होतीस त्या प्रोग्रामला? ऑस्ट्रेलियाला गेले होते, सिंगापूरला गेले होते. आणि मी म्हणेन भारतापेक्षा जास्त प्रेम आम्हाला अनुभवायला मिळालं. का तर तिकडे भारतीय कमी असतात. तिकडे मूळतः कोणीतरी भारतीय आला ह्याचा आनंद असतो. त्यात आपले आवडते कलाकार आले आणि आपल्यासाठी कार्यक्रम घेऊन आले ते ह्याचा आनंद इतका मोठा असतो त्यांना. तर मला खूप ओव्हरवेल्मिंग होतं सगळंच. आणि परदेशामध्ये परफॉर्म करण्याचा पण एक काय म्हणायचं ती पण एनर्जी वाईब फार वेगळी असते की जिथे अवतीभोवती सगळेच इंग्लिश वगैरे वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि तिथे आपण मराठी बोलतो आहे. हा जो एक हे जे एक फिलिंग आहे ना ते फार भारी होतं. मजा आली. ओके. आणि आता सेटवर कोणी असा कलाकार असेल जो आला नाही तर तुला करमत नाही किंवा खास आहे असं कोणाचं नाव सांगू शकते का? समीर दादा. समीर दादा नाही आलं तर अरे दादा नाही आहे असं होतं. वनिताला पण मी ती नसेल तर मिस करते कारण वनिताचं समोर बसलेली असेल ना सोफ्यावर तर ती खूप हसते आणि आम्ही निम्म्या वेळ तिला बघून हसत असतो. सो वनिता नसेल तर अर्थात हास्यरसिक दोघंही नसतील, प्रसाददा नसतील तरी सुद्धा मिसिंग वाटतं कारण त्यांचा एक जे आहे ना असं मिश्किल टिप्पणी जी असते तसे त्यांच्या इतकं कोणी चांगलं खेचू शकत नाही. ही क्वालिटी आहे त्यांची. तर आणि सईचा एक रोखठोकपणा आहे की ती ब्लंटली जे बोलते ना ते पण मग काही जण थोडंसं दुसऱ्याला वाईट वाटू नये बाबा असं जे थोडं बोलतात तसं तिचं नाही आहे. तर ते पण मिस करायला होतं. या सईवरून मला एक आठवलं की सई फार प्रेमळ आहे आणि एकंदरीत सगळ्यांची एक मया किंवा आईसारखी अशी ट्रीट करते. तर तसं तुझाही काही इन्सिडेंट आहे का तिच्यासोबत? नाही, सई माझ्यासाठी मैत्रीण आहे, प्युअरली मैत्रीण आहे. आणि ॲक्च्युली कॉम्पिटिटर पण आहे ती माझी. आणि शी इन्स्पायर्स मी अ लॉट कारण ती इतकी मेहनती, इतकी पॅशनेट आहे. आणि तिच्याकडे बघून मला कळतं प्रोफेशनलिझम म्हणजे काय. इतकी ती प्रोफेशनल आहे. ॲट द सेम टाईम ती सांगते आजचा कॉस्ट्यूम बरा नाही आहे, तू हे नव्हतं करायला पाहिजे, अरे तू हे का नाही करत, तू फोटो का नाही नीट काढत आहेस, नीट पोज दे. सो ती तुम्हाला गाईड करते, ती तुम्हाला हेल्प करते, ती तुम्हाला इन्स्पायर करते. सो मी खूप इन्स्पायर होते तिच्याकडून. माझ्या माहितीत असं आहे की तुम्ही दोघीसुद्धा तुमचा जो टाईम आहे म्हणजे सांगितलं असेल की या दिवशी एपिसोड आहे आणि तुम्हाला यायचंच आहे तर तुम्ही येता आणि तुमचं फार त्यावर प्रेम आहे हास्य जत्रेच्या प्रोग्रामवर. तर असं काय नेमकं काय यामागचं गुपित आहे? एक मिनिट आपण चहा आता हातात घेऊन मी बोलू शकते का? नक्की ना. हां. सो फिरवलंस का? मला असं वाटतं ना काय नाही धर सगळ्यांचंच प्रेम आहे हास्य जत्रेवर आणि सगळेजण मुळात हसायला येतात तिथे. आणि सईला आणि मला आम्हा दोघींना मोठी मोठी कर्ज पण आहेत. त्यामुळे हे गुपित. त्यामुळे आम्ही तर विशेष तडफेनं येतो आणि विशेष तडफेनं काम करतो आणि एकही दिवस मिस करत नाही. तिला तिच्या घराचं कर्ज आहे, मला माझ्या फार्म हाऊसचं कर्ज आहे. हे गुपित आपण म्हणू शकतो. ट्रूथ बिनिथ. सो पण जोक्स अपार्ट हे खरं कारण आहेच आहे. पण हसायला आवडतं. मी तर हसायला येते. मी तर अँकरिंग वगैरे काय येते तर ठीक आहे आलोय तर करा काहीतरी, पण मी तर हसायला येते. बरं, एक गमतीजमतीचं सांगू शकतेस काही की जे तू आत्तापर्यंत कोणाला सांगितलं नाही आहे? सेटवर काही अशी गंमत झाली असेल ते कोणालाच सांगितलेलं नसेल, कोणत्याही मीडियाला किंवा कोणालाच? मी हे सांगू इच्छिते आत्ता या घडीला. व्हेरी युनिक पॉईंट. मटाचा TRP आपण हाय करून टाकूया. लोकांना असं वाटतं की मी खूप फरसाण खाते. आता प्रत्येक कार्यक्रमाला गेल्यानंतर मला 1-1 किलोचे फरसाणचे असे 10-10 पॅकेट्स मिळतात. वास्तविक मी फरसाण खात नाही. फरसाण सई आणि प्रसाददादा खातात. ओके. सो जर झाली ना 4ची भुकेची वेळ की ए प्राजक्ता फरसाण आहे का, दे ना, पाठवू ना, असं म्हणून मी गेल्या 6 महिन्यात एकदाही फरसाण खाल्लेलं नाही आहे आणि माझे सगळे फरसाणचे पॅकेट त्या दोघांनी संपवलेत. अरे वा. असं आहे ते. तर माझं टेम्पररी प्रेम येतं खाण्यावर, मग मी बोर होते, मग माझं दुसरं कशावर तरी प्रेम येतं खाण्याच्या बाबतीमध्ये
तर ते गेलंय कधीच. अच्छा, आता ह्यांचं diet वर आहे, आहे. आता ह्यांचं प्रेम आहे फरसाणवर. ओके. आणि अशी कोणतीही स्किट आहे का जी तुला फार भावली आहे, किंवा एक बोलतो ना आपण पाहताना एक आपल्या मनाला लागते, कुठेतरी एक भावना त्यात असते, तर त्याबद्दल? असे खूप आहेत ग, असं एक कुठे सांगू मी, पण खूप सांग, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. वेळ खूप आहे. एक ऑपेरा सॉर्ट ऑफ केलं होतं, एक भूताटकीचं स्किट होतं, नमा होती त्याच्यामध्ये, आणि ती फार भारी गायलेली, आणि तो जो माहोल लाईट्सनी वगैरे इफेक्ट्स जे दिले होते ना ते अप्रतिम होते. आय थिंक ते समीर दादाचं चार्ली चॅपलिनचं जे झालं होतं स्किट, ते एक जादूगराचं झालं होतं. अशी जी आहेत ना काही स्किट्स, ती काहीच्या काय रंगली होती, तर ती लक्षात राहिलीत. ओके. आता एक शेवट, मी काही कलाकारांची नावं घेईल, ते तुला इंट्रोड्यूस करायचे खास मटासाठी. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल समीर. इंट्रोड्यूस करायचे, अच्छा, रिॲक्शनचा बादशाह. नाही तसं नाही, जसं तू स्टेजवरती इंट्रोड्यूस करते त्यांना तसं. हास्य महारथी समीर चौगुले. शिवाली. कल्याणची चुलबुली शिवाली परब. प्रियदर्शनी. पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. ओमकार. दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. अरुण. आमचा कॉमेडीचा कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. ओके. आणि अजून एक कोणतरी अशी खास व्यक्ती सेटवरची की जिच्यासोबत खूप जुळतं, करमतही नाही आणि कधी कधी वादही होतात, असं कोणी? नाही, माझा वाद नाही होत. नाही, इथे एवढा वेळच नसतो वाद घालायला. इथे कारण बॅक टू बॅक स्किट चालू असतात, काम चालू असतं. वाद घालण्या एवढा थोडा वेळ तर मिळाला पाहिजे. इथे नाही मिळत. कधीच होत नाही वाद? कधी असं झालंय सेट? नाही 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 नाही, अजिबात नाही. एकदम खुलेपणाने सांगते. हां, नाही, सगळे इतके स्पोर्टिंग आहेत ना इकडे. कोणाला कोणी काही चिडवलं तर ते खूप स्पोर्टिंगली घेतात. ओके. सो थँक्यू सो मच, एवढा वेळ दिला आणि खूप छान वाटलं. थँक्यू. बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9:30 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅट्रिक फक्त सोनी मराठीवर. थँक्यू.